नमस्कार, मी अनिल फोंडेकर, अध्यक्ष मुंबई व्यापारी असोसिएशन। बऱ्याच दिवसांनी मी हा व्हिडिओ करतोय। त्याचं कारण होतं की मध्यंतरी बऱ्याच अवनी व्हॅन्ससाठी इन्क्वायरीज पण जनरेट झाल्या होत्या आणि त्या माध्यमाने त्या अवनी व्हॅन्स लोन करून देणं, त्या अवनी व्हॅन्ससाठी फॅब्रिकेशनचं काम बघणं, त्या अवनी व्हॅन्स जिकडे तिकडे लावण्यासाठी एक वेगवेगळे प्रयत्न करणं, म्हणून थोडासा मी बिझी होतो। पण मी मध्यंतरी काळात व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एक घोषणा केली होती की गणेशोत्सवच्या दरम्यान किंवा गणेशोत्सवच्या या उत्सवाच्या काळात जे कोणी इच्छुक असतील त्यांना मी एक स्कीम जाहीर केली होती। बऱ्याच ठिकाणाहून प्रतिसाद पण आलाय, पण प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने माहिती देणं किंवा मग व्हॉट्सॲपवर त्यांना जरी माहिती दिली तरी त्यांना ती कळत नसावी किंवा त्यांना ते लक्षात येत नव्हती की नेमकी ही स्कीम काय आहे। म्हणून मी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून परत मी तुमच्या समोर अजून सविस्तरपणे ही माहिती देण्यासाठी मी आज आलोय। थोडंसं मी जरा वेगळ्या विषयावर येतो। आता नुकतीच ठाणे कासारवडवली म्हणजे ठाणे घोडबंदर इथे ठाणेच्या महापालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्त कविता पिंपळे यांची बोट छाटण्यात आली। बोट ती कोणी छाटली तर घृणास्पद अशी ती बातमी, म्हणजे एखाद्या फालतू, मी फालतूच शब्द वापरेन, एखाद्या नराधम फालतू या परप्रांतीयाने ही एका शासनाच्या अधिकाऱ्याची बोट छाटणं म्हणजे एक तर त्याच्या मनात त्या व्यक्तीबद्दल राग असेल, दुसरी गोष्ट आपण जे ऐकवत असतो की महापालिका किंवा कुठलंही शासकीय प्रशासन आपण ऐकतोच, म्हणजे की ते हप्ते घेणं, हप्ते देणं, यामुळे कदाचित त्याला तो इतका राग आला असावा की बाबा मी हप्ते देतोय आणि तरी माझ्या गाड्या उचलतायत, तर मला त्या वादात कुठलं जायचं नाहीये। पण हे सर्वश्रुत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। ते घेतात, किती देतात हा विषय वेगळा आहे, पण एखाद्या परप्रांतीय माणसाने, एखाद्या परप्रांतीय नालायक माणसाने एका महिला अधिकाऱ्यावर हात उगारणं, शिव्या शाप करणं, अक्षरशः तिची 2 बोट छाटणं इथपर्यंत जर फेरीवाल्यांचा माज जर चढला असेल तर तुम्हाला कसली लाज वाटते फेरीवाला व्हायची? मध्यंतरी मी एक बातमी वाचली होती नेटच्या माध्यमातून आणि मला ती यूट्यूबच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगायची आहे की साधारणपणे हे फेरीवाले, ज्या फेरीवाल्यांसाठी सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय आरक्षित ठेवलेला आहे, हे फेरीवाले 2100 ते 2200 कोटी हप्ता देतात। बरे हप्ते देणारे कोण? तुम्ही, मी? मला वाटत नाही त्या मराठी टक्का त्याच्यात किती असेल, पण हे फेरीवाले ज्या अर्थी एवढा हप्ता देतात आणि हप्ता जो देतो त्याच्यावरच परत ती कारवाई होते, म्हणून मग तो कुठून ना कुठेतरी त्यांचा राग निघतो। आणि मी जबाबदारीने बोलतोय, ती फार वाईट घटना आहे। एका महिला अधिकाऱ्यावर त्यांनी तो हात उगारला किंवा अशा पद्धतीने ते क्रूर कृत्य केलंय, ती वाईट घटना आहे। पण त्या पलीकडे एक वेगळा चेहरा दडलेला आहे की त्या व्यक्तीने का हात उचलला असेल, त्या व्यक्तीला एवढा का राग आला असेल, बरं ह्यांचं धाडस का होतं, हे पैसे कोणाला जातात, हे पैसे कोण घेतं, बरं 2100-2200 काही कमी रक्कम झाली का? मग मला एक सांगा, इथे माझा मराठी टक्का किती आहे फेरीवाल्यांमध्ये? मग कोरोनाच्या नावाने बोंब मारायची, माझी नोकरी गेली, माझा व्यवसाय बुडाला, मला आता काम धंदा नाहीये, मी आता काय करू?
आणि मग कुठेतरी 4 ठिकाणी हात पसरायचे, कुठेतरी छोटी मोठी कर्ज काढायची, त्या कर्जाचे हप्ते भरले जायचे नाही. मी आता बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतो या अवनीच्या माध्यमातून. 2-2 वर्ष घरी येते, 2-2 वर्ष. ठीक आहे, हा अवनीचा एक विषय त्यांनी बघितला म्हणून ते मला फोन करतात. पण इतके दिवस तुम्ही 2 वर्ष हाताला हात धरून बसले होते. आणि मग हे परप्रांतीय कोरोना 1, कोरोना 2 आणि आता कोरोना 3 जातील आणि परत येतील आणि परत हे हप्ते देतील आणि परत ते तिकडे त्यांची दुकानं लावून बसतील. आणि अशातच सरकार कधी मराठा आरक्षण, कधी ओबीसी आरक्षण, कधी धनगर आरक्षण. आणि आज तर काय बातमी वाचतोय, आजच एबीपी माझामध्ये ती बातमी मगाशी पाहिली मी. परप्रांतीयांना आरक्षण. बरं, यांना पाठिंबा कोण देत आहे? हेच ते नेते. आरक्षणाच्या पलीकडे शिक्षण, नोकरी समजू शकतो. मागे मी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही आरक्षणाच्या माध्यमातून काय करायचे, दिवे लावायचे ते लावा आणि आपापसात या वेगळ्या समाजामध्ये तुम्ही भांडणं लावत बसा. पण व्यवसाय करण्यासाठी जर तुमच्याकडे 500 ते 600 कोटीची, परत जबाबदारीने बोलतोय मी मित्रांनो, 500 ते 600 कोटीची व्याज परताव्याची तुम्ही तरतूद केली असेल तर तुम्ही तुमच्या समाजाला किती हा प्रसार केला आणि प्रचार केलाय त्याचा तुम्ही. म्हणूनच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलोय की महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र शासन धोरणांतर्गत विविध महामंडळाच्या अनुषंगाने एक व्याज परतावा म्हणजे व्यवसाय कर्जाचा व्याज परतावा अशी जी स्कीम आणली म्हणून मी वारंवार ओरडून सांगत असतो. पण ते कितीच्या पचनी पडते, किती लोकांच्या कानी जाते, किती लोकांनी ऐकलं असेल तर ते बाजूला सांगत असतील. आणि ऐकलं, समजलं तरी अजून खोलपणे त्याचा विचार करून नेमकं हे काय आहे, हा कोण आहे, हा का बडबडतोय ह्याची शहनिशा करत नाही. असो, मी बडबडत राहणार, मी अजून बोलत राहणार जोपर्यंत मला समाधान मिळेल. कारण माझ्या महाराष्ट्रातील मराठी तरुण तरुणी हे आता पुढे उद्योजकच व्हायला पाहिजेत. हो, मी फेरीवाला, आता तुम्हाला फेरीवाला व्हायचं. आता तरी तुम्हाला अक्कल येऊ दे. आता तुम्हाला झळ बसली आहे पण त्याची अक्कल येऊ दे की आता तुम्ही रस्त्यावर उतरा आणि छोटा मोठा का होईना आता तुम्ही उद्योग करा. बरं, हा उद्योग करण्यासाठी जर सरकार तुमच्या पाठीशी आहे, ठीक आहे, सरकारने तुम्हाला नाही सांगितलं, सरकारच्या वतीने मी बोलतो, सरकार मला पगार देत नाही, पण तुम्ही जर आता रस्त्यावर उतरून जर छोटा मोठा उद्योग नाही केलात तर मग नको नको त्या प्रश्नांना आता तुम्ही सामोरं जाण्यापेक्षा उतरा, आता रस्त्यावर उतरा. तर ते रस्त्यावर कसं उतरायचं, रस्त्यावर उतरून अधिकृतपणे धंदा कसा करायचा, छोटा उद्योग कसा करायचा, त्याचे पेपर्स काय आहेत, त्याला पेपर्स म्हणजे त्याचे प्रमाणपत्र कुठली मिळतील, तो व्यवसायाला कर्ज किती लागतं, त्याला भांडवल किती मिळेल, हे मी आता तुम्हाला सगळं परत सांगतो. नुकतीच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की गणेशोत्सवच्या माध्यमातून मी प्रत्येक वेळी आम्ही त्या स्कीम्स पुढे पुढे आणत असतो आणि शासनाच्या GR प्रमाणे बघा, मी परत सांगतो, महाराष्ट्र शासन हे फार मोठं शासन आहे. मी प्रत्येक वेळी त्यांना दोष देणं उचित नाहीये. शासन त्यांच्या पद्धतीने घोषणा करते, त्या पद्धतीने तो GR निघतो आणि त्या GRचा कसा वापर केला पाहिजे हे माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना ते कळतं, इव्हन तुम्हालाही कळतं. पण मग कोणीतरी एक पुढाकार घ्यावा लागतो. म्हणून मी मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून नवीन उद्योजक कसे घडवता येतील हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. मी आता काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. अवनी लघु उद्योग मोबाईल व्हॅन योजना आणि मोठी तुम्हाला खुश खबर देऊ इच्छितो की अवनी म्हणजे अन्न वस्त्र निवारा, अवनी कुटुंब सारथी लघु उद्योग मोबाईल व्हॅन योजना किंवा लघु उद्योग फिरते वाहन केंद्र याला आता ट्रेडमार्क मिळालाय मित्रांनो. आणि मला खरंच समाधान प्राप्त होते की गेल्या 2 वर्षापासून मी अवनीच्या माध्यमातून वेगळ्या ठिकाणी मुंबई, ठाणे, वाशी पासून वगैरे सगळीकडे आता गाड्या उभ्या राहणार आहेत.
काही उभ्या राहिल्या आहेत, काहीचं फॅब्रिकेशन चालू आहे, कारण मध्ये मध्ये कोरोना येत असल्यामुळे फॅब्रिकेशन काम थोडंसं विलंब लागतोय, पण आता होत आहेत बऱ्यापैकी गाड्या. आणि अभिमानाची गोष्ट, सगळे स्थानिक भूमिपुत्र आणि सगळे मराठी आणि सगळी मराठी कुटुंब, 3 शब्द बोललो मी, स्थानिक भूमिपुत्र, स्थानिक मराठी आणि स्थानिक मराठी कुटुंब. या कुटुंबासाठी म्हणून ही अवनी कुटुंबासारखी लघुउद्योग मोबाईल व्हॅन योजना आहे. याला पेपर साधे लागतात, मी दरवेळी सांगतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून. पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, लिव्हिंग सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स. बरं, ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला ते काय ते टी परमिटचं वगैरेची पण तेवढी काही गरज लागत नाही. आज शासनाच्या माध्यमातून, शासनाच्या धोरणांतर्गत टाटा एस गोल्ड आणि महिंद्रा या दोन्ही गाड्यांसाठी शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. दुसरी गोष्ट, या गाड्या किंवा ही अवनी लघुउद्योग मोबाईल व्हॅन योजनेसाठी HDFC, येस बँक, चोलामंडलम, त्यानंतर महिंद्रा फायनान्स, आता HDB फायनान्स आहे, इक्विटास आहे, AU फायनान्स आहेत, वेगवेगळ्या नॅशनलाइज बँक आहेत. अशा बऱ्याच सगळ्या बँकांनी आम्हाला सकारात्मक पाठिंबा देत आहेत. बघा मी काय सांगतोय, शासनाचं GR, त्यानंतर कुठली गाडी घ्यायची त्याच्यासाठी बरेच डिस्काउंट देऊन त्या गाड्या उभ्या राहत आहेत. त्यानंतर ही गाडी घेण्यासाठी, हे फॅब्रिकेशन करण्यासाठी म्हणून सगळे बँकर्स, मोठमोठे बँकर्स उभे राहिले आहेत. मुंबई व्यापारी असोसिएशनने हेच सगळं काम केलंय की वेगवेगळ्या ठिकाणी एका उद्योजकाला तयार करण्यासाठी ह्याच्या काही विविध यंत्रणा आहेत. मग शासनापासून, कॉर्पोरेट पासून, हा तुमच्यासारखा जो एंड युजर आहे त्याच्यासाठी ही अवनी लघुउद्योग मोबाईल व्हॅन योजना आहे. आता तुम्हाला मी मागे पण म्हटल्याप्रमाणे की अवनी लघुउद्योग मोबाईल व्हॅन योजना म्हणजे काय, इथे कुठला व्यवसाय करू शकतो. करा फूड व्हॅन, करा फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, करा ग्रॉसरी व्हॅन, करा तुम्ही गारमेंटची व्हॅन, अशा वेगवेगळ्या व्यवसाय तुम्ही करू शकता. पण जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर आता उतरत नाही. मी व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून काही गोष्टी पण मी सांगितल्या की तुम्हाला फक्त 51,000 रुपये भरायचे आहेत, फक्त 51,000 रुपये. कारण तो व्यवसाय करायचा म्हटलं तर थोडं बहुत डाऊन पेमेंट असेल. 51,000 भरल्यानंतर गाडीची किंमत साधारण तुम्हाला लोन मिळेल 5 लाखाचा आपण धरून चालूया, म्हणजे किती झाले 5.5 लाख आणि अजून 2 लाख, म्हणजे साधारण 7,35,000 ते 7.5 लाख पर्यंत ती गाडी आपल्याला मिळणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल मग बाकीचे पैसे कुठून द्यायचे, तर मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून एकतर ह्या सगळ्या गोष्टी आता आम्ही करतोच आहोत. तुमच्याकडून फक्त 51,000, बाकीचे 2 लाख जे उरत आहेत त्याचे आम्ही स्लॅब करून देतोय. मग ते 24 महिन्याचे असतील, 36 महिन्याचे असतील. मी थोडं परत मागे येतो. गाडी कितीची, 7,35,000 ते 7.5 लाखापर्यंत टाटा एस गोल्ड, त्याला विथ फॅब्रिकेशन. मग ते फूड व्हॅन असेल, ते फ्रूट अँड व्हेजिटेबल्स असेल, ग्रॉसरी असेल, वेगळ्या पद्धतीची तुम्हाला जशी पाहिजे त्या पद्धतीने आम्ही गाडी करून देऊ. गाडीचे पेपर्स कुठले, मग फूड व्हॅनसाठी फसाय असेल, उद्यम असेल, गुमास्ता असेल, आणि जे तुमचं 5-5.5 जे काही लाखाचं लोन होईल ह्या वेगळ्या बँकातून, हे तुम्हाला साधारण 1.5 ते 1.25 लाखापर्यंत हा व्याज परतावा मिळतोय प्रत्येक महिन्यामागे. म्हणजे आपण एखादं उदाहरण धरूया, 10 ते 11,000 समजा हप्ता आला तर 5-5.5 समजा त्याचं व्याज असेल, तर व्याज तुम्हाला प्रत्येक महिन्यात मिळेल. बँकेला टायअप केलेलं महामंडळाचं हे सगळं काम करण्याचं काम मुंबई व्यापारी असोसिएशन करते. गाडी लावण्यासाठी जे काही अधिकृत पेपर्स आहेत ते सगळे तुम्हाला मिळत आहेत. गाडी कुठे लावावी, पार्किंग मध्ये कशी करावी, काय करावी, हे सगळं आम्ही मार्गदर्शन करतोय. गाडीसाठी माल कुठला पाहिजे स्वस्त दरामध्ये ह्याचंही मार्गदर्शन करतोय. सो इन शॉर्ट, तुम्ही कम्प्लिटली नव उद्योजक जरी असाल तरी आता तुम्ही धाडसाने रस्त्यावर उतरा आणि अधिकृतपणे फेरीवाला व्हा, हेच माझं म्हणणं आहे.
सो एके बाजूला तुम्हाला साधे सुधे पेपर पाहिजेत, पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, लिव्हिंग सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स. आता हे आहे मराठा आणि ब्राह्मण समाजासाठी. ओबीसी साठी पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, लिव्हिंग सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट. हे ओबीसी साठी आणि व्हिजन-टी. एससी एसटी साठी अजूनपर्यंत सुरुवात केली नाहीये. पण म्हणून का तुम्ही थांबणार आहात का? थोडंसं आपण व्याजाचं जरी बाजूला केलं तर तुम्हाला मी सेम पद्धतीने ही अवनी लघु उद्योग मोबाईल व्हॅन देऊ शकतो. माझं असं एकच म्हणणं आहे, मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन धोरणांतर्गत अवनी कुटुंब सारथी लघु उद्योग मोबाईल व्हॅन योजना ही 7,35,000 ते 7.5 लाखापर्यंत टाटा एस गोल्ड पेट्रोलची, कारण ती पेट्रोलची गाडी अशासाठी, कारण 5 वर्ष ती गाडी काही जास्त फिरणार नाही, त्यामुळे आपण ती पेट्रोलची गाडी घेतोय. आणि ही 7.5 लाखाची गाडी ज्याच्यामध्ये तुम्हाला 51,000 रुपये भरून 5-5.25 लाखाचं तुम्हाला लोन देऊन ते लोन पुढच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 60 महिन्यामध्ये 12% तुम्हाला त्याचं व्याज परत मिळणार आहे प्रत्येक महिन्यात. आणि उर्वरित रक्कम जी 2 लाखाची असेल त्या 2 लाखासाठी पण 24 ते 36 महिन्यासाठी आम्ही हप्ते देतोय. फक्त तुमच्या हातात फक्त आता 51,000 रुपये पाहिजेत, तुमच्याकडे असलेले पेपर्स हवेत. फक्त याच्यात एक छोटीशी अट अशी आहे की तुमचा सिबिल चांगला असला पाहिजे. छोटे मोठे या कोरोना काळामध्ये तुमचे काही हप्ते मागे पुढे झाले असतील ते कन्सिडर करू शकतो आणि बँकेने तशी मान्यता घेतली. त्यामुळे मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला खरंच आता रस्त्यावर उतरून जर बिझनेस करायचा असेल तर मला असं वाटतं हीच ती वेळ आणि हेच ते क्षण. आणि हीच तुमची जर बुद्धी आता नाही चालली तर मला असं वाटतं येणारे आता हे परप्रांतीय फेरीवाले आता चाकूसुऱ्याने शासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतायत. त्यांची एवढी मुजोरगिरीची दादागिरी वाढली आहे. आणि दुसरी गोष्ट, आजची भयानक बातमी आहे, याला इझिली घेऊ नका मित्रांनो. परप्रांतीय ज्यावेळी आता आरक्षण मागायला लागलेत यावरून तुम्ही समजून जा की तुमचं स्थान आता तुम्हाला बळकट करायचंय. यासाठी माझी मुंबई, माझा व्यापार आणि हा माझा महाराष्ट्र आणि मीच माझ्या ह्या महाराष्ट्राचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.